Hello everyone. In last lecture, we discussed about the motional electromotive force in sliding bar. Sliding म्हणजेच काय? ज्यावेळी आपण बार किंवा तो कंडक्टर काय करतो, लिनियर मोशन मध्ये मूव्ह करतो, त्यावेळी काय होतं, त्या कंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. आणि त्यानंतर आपण हे पण बघितलं की पॉझिटिव्ह चार्ज कुठं असतो आणि निगेटिव्ह चार्ज कसा क्रिएट होतो. त्यासाठी मी दोन लॉ सांगितले. एक तर पामची थेरम यूज करायची किंवा पाम लॉ यूज करायचा, आणि दुसरं म्हणजेच काय, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. सो हे दोन्ही लॉ जर तुम्ही यूज केले तर तुम्ही इझिली त्या इंड्यूस करंटची डायरेक्शन काय करू शकता, फाइंड आउट करू शकता, किंवा पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या पॉइंटवर आहे आणि निगेटिव्ह चार्ज कुठल्या पॉइंटवर आहे हे सुद्धा तुम्ही तिथं फाइंड आउट करू शकता. सो इन दिस लेक्चर वी डिस्कस दी मोशनल ईएमएफ इन रोटेटिंग बार. आता बघा बाळांनो, आतापर्यंत ज्या आपण मोशन्स बघितल्या, म्हणजे आतापर्यंत ज्या आपण दोन मेथड्स बघितल्या त्या फक्त स्लायडिंग मोशन साठी होती. ओके, आता मला सांगा, जर स्लायडिंग मोशन मध्ये म्हणजेच काय एखाद्या ट्रान्सलेशन मोशन मध्ये जर हा कंडक्टर मूव्ह होत असेल आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड लाईन्सला कट करत असेल तर ह्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. ओके, जर मी हाच कंडक्टर जर रोटेट केला तर याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल का बाळांनो? ईएमएफ इंड्यूस होईल की नाही होणार? जर मी हा कंडक्टर जर रोटेट केला तर ह्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल की नाही? एक्झॅक्टली होणार. व्हेरी गुड. ओके, सो ईएमएफ विल बी इंड्यूस व्हेन वी कॅन रोटेट दिस बार, ओके, अराउंड दिस ओरिजिन. एक्झॅक्टली, ज्यावेळी आपण हा बार ह्या ओरिजिनच्या अराउंड रोटेट करणार बाळांनो, ऑब्विसली इट विल बी कट दी मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला हा कट करेल. जर रोटेटिंग असेल तरी सुद्धा तू काय करणार आहे बाळांनो, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला तू काय करेल, कट करेल. आणि ऑब्विसली देर इज ए इंड्यूस ईएमएफ इन दिस बार. इज इट क्लिअर? किंवा आपण या कंडक्टर मध्ये का इंड्यूस होईल असं म्हणू शकतो, ईएमएफ इंड्यूस होईल. सो तेच आपल्याला आज बघायचं आहे की याचा ईएमएफ काय असतो. एक्झॅक्टली, अराउंड ऍक्सिस असेल किंवा अराउंड दी ओरिजिन असेल. आता हा एक पॉइंट आहे. ओके, या पॉइंटच्या अक्रॉस मी हा कंडक्टर काय करतोय, मूव्ह करतोय. ओके, सो आता हा या पॉइंटच्या अक्रॉस मूव्ह होते म्हणजे हा कुठल्या तर ऍक्सिस वरच मूव्ह होत असणार आहे ना. एक तर एक एक्स ऍक्सिस वर मूव्ह होत असेल हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली तो वाय ऍक्सिस वर मूव्ह होत असेल किंवा झेड ऍक्सिस वर मूव्ह होत असेल, कुठल्याही ऍक्सिस वर असेल. पण व्हॉट इज द रिक्वायरमेंट, त्यानं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय केल्या पाहिजेत, कट केल्या पाहिजेत. ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय केल्या पाहिजेत, कट. नाहीतर असं होईल की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एका ऍक्सिस वर आहेत आणि हा जो कंडक्टर आहे तो दुसऱ्याच ऍक्सिस वर रोटेट होतोय आणि तिथं आणि त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि ह्या कंडक्टरचा काहीही संबंध नाहीये. जर असं झालं तर ऑब्विसली बाळांनो याच्यावर ईएमएफ इंड्यूस होईल का, नाही. ओके, सो देर इज ए नो इंड्यूस ईएमएफ. सो देर इज ए नीड ऑफ व्हॉट, दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि ज्यावेळी त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कट होतील त्याच वेळी त्या कंडक्टरवर काय होईल, ईएमएफ इंड्यूस होईल. ओके, सो सेम एक्झाम्पल घेणार आहे. जसे आपण लास्टचे डेरिव्हेशन बघितले त्या पद्धतीनेच आपल्याला हे डेरिव्हेशन बघायचं आहे. आणि ह्याच्यासाठी जो ईएमएफ असणार आहे, फायनल ईएमएफ, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. जर रोटेटिंग बार असेल किंवा रोटेटिंग कंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये ईएमएफ कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं जे इक्वेशन आहे ते आपण या डेरिव्हेशनचा यूज करून काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. सो लुक इट हियर. फर्स्ट, as usual we can take here magnetic field lines. ओके, इथं मी क्रॉस ड्रॉ करतो. याचा अर्थ काय की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत, बोर्ड मध्ये चाललेत. ओके, सो दीज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर इनवर्ड डायरेक्शन. इथं मी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्रॉ केलेत बघा. त्या सगळ्या इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजेच काय, त्या बोर्डकडे चाललेले आहेत. देन आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर अ कंडक्टर. आता मी इथं कंडक्टर ड्रॉ, इथे एक ओरिजिन घेतो मी पहिल्यांदा. सो देर इज ए ओरिजिन आणि या पॉइंटच्या अक्रॉस मी कंडक्टर ड्रॉ करतो. ओके, किंवा रॉड म्हणा, कंडक्टर म्हणा, काही म्हणा. ओके, फक्त तो कंडक्टिंग मटेरियलचा असला पाहिजे. म्हणजे इथे इन्सुलेटर यूज करून चालेल का? ऑब्विसली नाही बाबा. ओके, कॉमन सेन्स आहे. जर आपण इन्सुलेटर जर इथे यूज केला
तर इथं त्या इन्सुलेटर मध्ये ईएमएफ इंड्यूस होईल का? नाही. सो ऑब्व्हियसली तिथं काय पाहिजे, देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ कंडक्टर. जर तिथं कंडक्टर असेल तरच काय होईल बाळांनो, त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल, हे लक्षात ठेवा. तो हा कंडक्टर कुठलाही घ्या, कॉपरचा असेल, अल्युमिनियमचा असेल, व्हॉट एव्हर, यू कॅन टेक हिअर एनी कंडक्टर. ओके. आणि हा जो ओरिजिन आहे, तर ह्या ओरिजिनला आपण ओ नाव देऊया. इथं ओ आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि हा सर्क्युलर पाथ मध्ये काय होईल, मूव्ह होईल या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणून. तो अशा पद्धतीने काय होईल, इथून रोटेट होईल. ओके. सो म्हणूनच आपण याला काय म्हणतो, रोटेटिंग बार. बघा. आणि इकडचा जो पॉइंट आहे त्याला आपण कन्सिडर करूया ओ, आणि हा फॉर एक्झाम्पल ए आहे असं कन्सिडर करूया. आणि त्या कंडक्टरची जी लेंथ आहे, दिस लेंथ इज फॉर एक्झाम्पल एल. टोटल कंडक्टरची लेंथ काय आहे, एल आहे. टोटल कंडक्टरची लेंथ काय घेऊया आपण, कन्सिडर करूया एल. दिस कंडक्टर लेंथ इज एल. म्हणजे ह्या ओरिजिन पासून त्या पॉइंट ए पर्यंत जी लेंथ आहे कंडक्टरची ती काय आहे, एल आहे. आणि वेलॉसिटी पाहून कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे बघा, सध्या वेलॉसिटी इज अपवर्ड डायरेक्शन, या डायरेक्शन मध्ये. सो दिस इज वेलॉसिटी. सो लुक इट हियर, वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. ओके. जरी हा रोटेट होत असला तरी त्या डायरेक्शन मधूनच तो रोटेट होईल. म्हणजे कुठल्या ऍक्सिस वर रोटेट होईल, तो वाय ऍक्सिस वर रोटेट होईल. लक्षात येतं का मी काय म्हणतोय? जो हा बार आहे किंवा हा जो कंडक्टर आहे, इथं वाय ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस वर बाळांनो काय वेलॉसिटी आहे. सो ह्या वाय ऍक्सिस वर तो काय होईल, रोटेट होईल. त्यानंतर बघा, जी झेड ऍक्सिस आहे, जी इनवर्ड डायरेक्शन मध्ये गेलेली आहे, झेड ऍक्सिस म्हणतो आपण त्याला, त्या झेड ऍक्सिस वर काय आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. इनवर्ड डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. आणि ही जी लेंथ आहे बाळांनो, बघा लेंथ जी आहे ती कुठल्या ऍक्सिस वर आहे, लेंथ इज ऑन एक्स ऍक्सिस. तो इथं मी लेंथ, ओके, एक्स ऍक्सिस वर आहे. नीट लक्ष द्या, व्हिज्युअलाइज करा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हा एरो इनसाइड आहे असं लक्षात घ्या. व्हिज्युअलाइज करा की हा एरो आतमध्ये गेलाय. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये आहेत. वेलॉसिटी वरच्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे जरी तो रोटेट होत असला तरी तो कुठल्या ऍक्सिस वर रोटेट होईल, वाय ऍक्सिस वर रोटेट होईल, हे लक्षात घ्या. जरी तो कंडक्टर जो बार आहे तो रोटेट होत असला तरी तो कुठल्या ऍक्सिस वर रोटेट होईल, वाय ऍक्सिस वर रोटेट होईल. आणि जो एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावर काय आहे, द लेंथ ऑफ द कंडक्टर. जे एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावर काय आहे, लेंथ ऑफ द कंडक्टर आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. लेंथ ऑफ कंडक्टर कुठल्या ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर. लेंथ इज कॉन्स्टंट, लेंथ इज कॉन्स्टंट. नीट लक्ष द्या. त्यानंतर वेलॉसिटी, युनिफॉर्म वेलॉसिटी मध्ये आपल्याला तो रोटेट करायचा आहे. म्हणजे वेलॉसिटी पण काय असणार बाळांनो, कॉन्स्टंट असणार. सो आता नीट लक्ष द्या, इथं ज्यावेळी आपण वेलॉसिटी कन्सिडर करतो, सो सेम केसेस द्या. सेम केस म्हणजेच काय, जसं आपण कन्सिडर करतो की वेलॉसिटी, मॅग्नेटिक फील्ड आणि द लेंथ ऑफ कंडक्टर इज इन दी परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळे काय आहेत बाळांनो, एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच वेलॉसिटी, लेंथ ऑफ कंडक्टर आणि काय सांगितलं मी की मॅग्नेटिक फील्ड, हे सगळे एकमेकाशी काय आहेत, परपेंडिक्युलर. सो दीज ऑल पॅरामीटर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्युच्युअली ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत या केसमध्ये सुद्धा. ओके. म्हणूनच तर मी इथं ऍक्सिस ड्रॉ करून सांगितलं. झेड ऍक्सिस वर जर मॅग्नेटिक फील्ड लाईन असेल, वेलॉसिटी जर वाय ऍक्सिस वर असेल आणि जर लेंथ ऑफ कंडक्टर जर एक्स ऍक्सिस वर असेल, तर हे तिन्ही एकमेकाशी काय आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. ओके. सो हे लक्षात यावं म्हणून मी इथं ड्रॉ करून दाखवलं. ओके. आता हे सगळे परपेंडिक्युलर आहेत म्हणून डेरिवेशन मध्ये आपण पहिलं जे सेंटेन्स लिहिणार ते सेंटेन्स काय असणार आहे, दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ही जी रोटेटिंग वेलॉसिटी आहे त्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी म्हणतो भावानो, आणि ती इंडिकेट करतात ओमेगा. बार आपण रोटेट करतोय, बार काय करतोय, रोटेट करतोय. सो दिस इज कॉल्ड दी अँग्युलर वेलॉसिटी. ओके. आणि इट इज इंडिकेटेड बाय व्हॉट, दी ओमेगा. ते आपण कशाने इंडिकेट करतो बाळो, तर ओमेगाने इंडिकेट करतो. सो म्हणून मी इथं ओमेगा लिहिलाय. सो या डायरेक्शन मध्ये काय होणार आहे, तो बार रोटेट होणार आहे आणि त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय असणार आहे बाळो, ओमेगा असणार. आता नीट लक्ष द्या, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, दी रेडियस. आता हा सर्क्युलर पार्ट मध्ये मूव्ह होतोय, इथं ओरिजिन आहे
म्हणजे ही कंडक्टरची लेंथ म्हणजेच काय बाळांनो, तर रेडियस आहे, हे विसरू नका. द लेंथ ऑफ कंडक्टर मीन्स व्हॉट, द रेडियस, रिमेंबर दॅट. ओके, लक्षात येतं का मी काय सांगतोय? लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे काय बाळांनो, तर त्याची रेडियस आहे, हे विसरू नका. द लेंथ ऑफ कंडक्टर इज नथिंग बट व्हॉट, द रेडियस ऑफ दॅट होल कंडक्टर. ओके, या ओरिजिन पासून, या ओरिजिन मधून तो बार मूव्ह होणार आहे, रोटेट होणार आहे, बरोबर आहे ना. तर या ओरिजिन पासून या पॉइंट ए पर्यंत टोटल कंडक्टर आहे, आणि म्हणून त्या कंडक्टरची लेंथ आपण काय कन्सिडर केली आहे, एल. and L is nothing but what here, total radius of this conductor. Okay, or we can say the radius of the circle. त्या सर्कलची बाजू रेडियस आहे ती. ओके, त्या सर्कलची काय आहे, रेडियस आहे, हे लक्षात घ्या. आता जर आपल्याला ही वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर वेलॉसिटी आपण कशी घेतो, वेलॉसिटी इज इक्वल टू द रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. बाजू वेलॉसिटी जर आपल्याला याची कॅल्क्युलेट करायची असेल ह्या कशाची, त्या कंडक्टरची जो रोटेट होतोय फ्रॉम दिस ओरिजिन ओ, तर ती आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर व्ही इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. आणि इथं अँग्युलर वेलॉसिटी आपण काय कन्सिडर केली आहे, ओमेगा. हे एक लक्षात ठेवा. ओके, इथं अँग्युलर वेलॉसिटी आपण काय कन्सिडर केली आहे, ओमेगा कन्सिडर केलेला आहे. एवढा पार्ट लक्षात आला. आता बघा मी काय करतोय याच्यामध्येच, आय एम गोइंग टू टेक हिअर दिस स्मॉल एलिमेंट. आता मला ह्याच्यामधून एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करायचा आहे. बघा, त्या कंडक्टर मधला एक छोटासा एलिमेंट मी घेतलेला आहे, एक छोटासा पार्ट, म्हणजे तो पार्ट मी कट करणार. ओके, आणि त्या पार्टला मी नाव दिलं डी आर. काय नाव दिलं बाळांनो, डी आर. दिस इज द स्मॉल सेगमेंट, और वी कॅन से द स्मॉल एलिमेंट ऑन दिस कंडक्टर और इन दिस कंडक्टर. त्या कंडक्टर मधला हा एक स्मॉल एलिमेंट आहे, आणि ज्याला मी नाव दिलं काय, डी आर, हे नाव दिलं. लक्षात घ्या नीट. आता त्या ओरिजिन पासून ह्या डीआर पर्यंतची जी रेडियस आहे ती काय आहे, आर आहे. ओरिजिन पासून जो मी स्मॉल सेगमेंट घेतलेला आहे, डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासाठी मी एक स्मॉल सेगमेंट घेतलेला आहे, तर त्या स्मॉल सेगमेंटची ओरिजिन पासूनची जी रेडियस आहे त्याला मी कन्सिडर केलं स्मॉल आर. काय म्हणून कन्सिडर केलं, स्मॉल आर इज रेडियस ऑफ दिस स्मॉल एलिमेंट टू दिस ओरिजिन. ओके, जर हा स्मॉल एलिमेंट जर या सर्क्युलर पार्ट मध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याची रेडियस काय असणार, ऑब्विसली फ्रॉम दिस ओरिजिन टू काय असेल, तर ह्या स्मॉल एलिमेंट पर्यंतची जी लेंथ आहे ती म्हणजेच काय असणार, त्याची रेडियस असणार. ओके, सो स्मॉल एलिमेंट साठी ही रेडियस झाली. आता बघा मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, की वेलॉसिटी जी आहे इज इक्वल टू व्हॉट, द रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. आता मला सांगा की असे जर मी स्मॉल एलिमेंट या कंडक्टरवर घेतले तर प्रत्येक एलिमेंटची वेलॉसिटी डिफरंट असेल की नाही, इज इट डिफरंट ऑर सेम, टेल मी फास्ट. जर मी आता इथे एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केलेला आहे, त्याची रेडियस मी आर कन्सिडर केली, आणखी कुठे जर मी स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला, एक्झॅक्टली स्नेहल, दी एलिमेंट ज्यावेळी मी चेंज करणार या कंडक्टरवरचा, तर त्याची रेडियस पण बाळांनो काय होईल, चेंज होईल. दॅट मीन्स दी वेलॉसिटी ऑल्सो चेंज. कारण मी वेलॉसिटीचं तुम्हाला इक्वेशन सांगितलं, जस्ट velocity is equals to r into omega. ओके, ज्यावेळी आपण रोटेटिंग पार्ट मध्ये वेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो r into ओमेगा, आणि हिअर सॉरी मी पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, l into ओमेगा. l म्हणजेच काय, तर ही टोटल कंडक्टरची रेडियस आहे, बरोबर आहे. l म्हणजेच काय बाळांनो, इथं रेडियस आहे. आता जर ह्याची रेडियस r असेल तर ऑब्विसली याच्या व्हॅल्यू डिफरंट असणार आहे. मी रेडियस इथं कमी केली बाळांनो, टोटल रेडियस म्हणजे काय, इथं एल आहे, टोटल लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, इथं मी रेडियस कमी केली, आर झाली, म्हणजे वेलॉसिटी कमी झाली. बघा, व्ही इज इक्वल टू एल डब्ल्यू, एल इंटू डब्ल्यू. आणि जर मी व्ही इज इक्वल टू आर इंटू डब्ल्यू केलं तर आर एल पेक्षा कमी आहे, हे लक्षात घ्या. आर हा एल पेक्षा कमी आहे, म्हणजे ऑब्विसली त्याची वेलॉसिटी पण काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे तुम्हाला ऍट द एंड इथं जी वेलॉसिटी मिळणार आहे इट इज मॅक्सिमम. त्यानंतर ती वेलॉसिटी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. म्हणजे ऍट द ओरिजिन यू आर गेटिंग व्हेरी व्हेरी फ्यू वेलॉसिटी. लक्षात आलं का, ओरिजिनला जी तुम्हाला वेलॉसिटी मिळणार आहे ती सगळ्यात कमी वेलॉसिटी असणार आहे, आणि ऍट द एंड ऑफ दिस कंडक्टर म्हणजे या पॉइंट ए ला जी वेलॉसिटी मिळणार आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे. व्हॉट इज द रिझन, द रेडियस इज मॅक्सिमम. ओके, द रेडियस ऑफ दिस कंडक्टर इज मॅक्सिमम ऍट पॉइंट ए. इज इट क्लिअर, अँड दॅट्स वाय द वेलॉसिटी ऍट पॉइंट ए इज मॅक्सिमम. समजलं. आता
आपण कॉन्सन्ट्रेट करूया ह्या एलिमेंटवर. जो आपण एलिमेंट सिलेक्ट केला या कंडक्टरवरचा तो एलिमेंट काय आहे, डी आर. स्मॉल एलिमेंट घेतला आणि त्याला नाव मी काय दिलं, डी आर हे नाव दिलं. आता मला सांगा की इथला जो एलिमेंट आहे डी आर, सो ऑब्विसली त्यातला ईएमएफ पण डिफरंट असेल. काय ईएमएफ असणार आहे त्याचा, तर आपण जो ईएमएफ आहे टोटल ईएमएफ असणार आहे का तो ई नाही, तर तो ईएमएफ पण आपण डिफरंट कन्सिडर करायचा आहे, डीई. त्या स्मॉल एलिमेंट साठी असणारा ईएमएफ म्हणजेच काय, डीई, स्मॉल ईएमएफ ऑफ दॅट कंडक्टर. बघा मी काय म्हणतोय, स्मॉल एलिमेंट ऑफ दॅट कंडक्टर म्हणजे या डीआर साठी मी जो ईएमएफ कन्सिडर करणार आहे तो बाणू का आहे, डीई हा आहे. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? एवढा पार्ट कळाला सगळ्यांना? आता बघा, द फर्स्ट स्टेटमेंट इन दिस डेरिवेशन कन्सिडर किंवा here the magnetic field lines, the velocity and the length of that conductor are mutually perpendicular to each other. हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हे सगळे एकमेकाशी का आहेत, परपेंडिक्युलर आहेत, परपेंडिक्युलर टू each other. Okay, so this is my first statement in this derivation. Derivation मतलब माझं फर्स्ट स्टेटमेंट काय आहे की मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, त्यानंतर वेलॉसिटी, त्यानंतर द लेंथ ऑफ दॅट कंडक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे मी पहिल्यांदा लिहून घेतलं. आता नेक्स्ट थिंग, हा रोटेटिंग बार आहे. ओके, आता एल म्हणजे त्याची टोटल रेडियस आपण कन्सिडर केले, हे लक्षात घ्या. त्या सर्क्युलर पार्ट मध्ये एल म्हणजेच काय, त्याची टोटल रेडियस आहे, बरोबर आहे ना. आता आपण इथं जो स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला त्याचं नाव काय आहे, डी आर. सो कन्सिडर, सेकंड स्टेटमेंट काय असेल बघा, कन्सिडर द स्मॉल एलिमेंट किंवा स्मॉल सेगमेंट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तुमच्या बुक मध्ये स्मॉल सेगमेंट हा वर्ड आहे. ओके, स्मॉल एलिमेंट म्हणा किंवा स्मॉल सेगमेंट म्हणा. स्मॉल एलिमेंट in a conductor, consider small element in a conductor, that is dr. Okay, and the radius from origin O to dr, from origin O to dr. dr म्हणजे काय, स्मॉल सेगमेंट आहे, स्मॉल एलिमेंट आहे, दॅट इज आर. ही रेडियस आपण काय कन्सिडर केली आहे, आर ही कन्सिडर केलेली आहे. लक्षात आलं का? ही रेडियस स्मॉल एलिमेंट पर्यंतची रेडियस आर आहे. टोटल कंडक्टरची रेडियस काय आहे, एल आहे. म्हणजे त्या सर्कलची जी रेडियस आहे, ज्यावेळी कंडक्टर हा रोटेट होणार, ओके, सर्क्युलर पार्ट मध्ये, त्यावेळी त्याची जी रेडियस असणार आहे ती काय असणार आहे, एल असणार आहे. हे लक्षात घ्या. आणि इथं जो स्मॉल एलिमेंट साठी आपण जी रेडियस कन्सिडर केली आहे ती काय आहे, आर आहे. हे लक्षात घ्या, स्मॉल आर. ओके, अँड ईएमएफ इंड्यूस, इथंच मी कंटिन्यू करतो बघा. ईएमएफ इंड्यूस इन स्मॉल एलिमेंट, ईएमएफ इंड्यूस इन स्मॉल एलिमेंट dr इज डीई. डीआर मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होणार त्याला मी नाव काय दिलं, डीई. स्मॉल ईएमएफ असणार आहे म्हणून मी त्याला काय म्हणलं, डीई म्हणलं. इज इट क्लिअर? हा पार्ट कळाला. तो स्मॉल ईएमएफ आहे म्हणून मी त्याला काय म्हणलं, डी. टोटल ईएमएफ ला मी ई म्हणणार. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इथं, काय डिराईव्ह करायचं आहे, टोटल ईएमएफ ऑफ दॅट रोटेटिंग बार. ओके, पण त्यासाठी मी त्या बार वरचा एक काय केला, त्या कंडक्टरचा एक छोटासा एलिमेंट कन्सिडर केला. ओके, आणि त्या छोट्याशा एलिमेंट वरचा पहिल्यांदा मी ईएमएफ कॅल्क्युलेट करणार. आणि फॉर टोटल कंडक्टर साठी मी काय करणार, त्या छोट्याशा एलिमेंटच्या ईएमएफचं काय घेणार मी, इंटिग्रेशन. म्हणजे ते सगळे एलिमेंट्स काय करणार मी, इंटिग्रेट करणार. अँड देन वी आर गेटिंग द फायनल ईएमएफ ऑफ दॅट रोटेटिंग कंडक्टर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायनल ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, हा जसा आपण छोटा एलिमेंट घेतलाय असे मी छोटे छोटे एलिमेंट घेणार, म्हणजेच ते सगळे इंटिग्रेट करणार, त्याचं इंटिग्रेशन घेणार. आणि देन वी आर गेटिंग the final EMF of that rotating bar, and that is E. ओके, आता या स्मॉल एलिमेंटचा मी ईएमएफ काय कन्सिडर केलाय, डीई. ओके, इथपर्यंतचा पार्ट कळाला. ओके, आता बघा, तर हा जो डी आहे तो ऑब्विसली काय असणार आहे, तर आता ह्याची लेंथ जी आहे ती डीआरच असेल.
ओके, याची जी लेंथ असेल ती काय असणार आहे बाळांनो, dr असणार आहे आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय. बघा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, आता या एलिमेंटची जी लेंथ आहे, छोटासा एलिमेंट तो म्हणजेच काय dr कन्सिडर केलाय. म्हणजेच आपण d इज इक्वल टू काय लिहिणार बाळांनो, बघा dE इज इक्वल टू स्मॉल EMF इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. इक्वेशन काय ऍक्च्युली आपलं EMFचं लिनियर व्हेलॉसिटीसाठीचं स्लाइडिंग बार साठीचं आपण जे इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं ते काय आहे, E इज इक्वल टू BLV आहे, म्हणजेच BVL EMF फॉर स्लाइडिंग बार. त्यासाठी आपण जे इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं ते काय आहे, BLV आहे. ओके, आता बघा मी DE स्लाइडिंग बार साठीच इक्वेशन इथं लिहितोय B, ते का लिहितोय ते पण मी सांगतो तुम्हाला. ओके, DE इज इक्वल टू काय लिहिणार, B इंटू व्हेलॉसिटी V, ह्याची व्हेलॉसिटी काय आहे V आहे, इंटू dr म्हणजेच काय तर लेंथ आहे, हे लक्षात घ्या. या स्मॉल एलिमेंटची लेंथ जी आहे ती काय कन्सिडर केली आपण, dr कन्सिडर केलेली आहे. जो स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर केला त्याला काय म्हणले आपण, dr, म्हणजे त्याची लेंथ पण काय झाली, dr झाली. सो वी आर गेटिंग दिस इक्वेशन फॉर द EMF अक्रॉस दिस स्मॉल एलिमेंट. ओके, त्या स्मॉल एलिमेंटच्या जो अक्रॉसचा EMF असणार आहे DE, तो काय असणार आहे बाळांनो, बघा B इंटू V इंटू dr. आता नेक्स्ट थिंग, इथं मी हा V का कन्सिडर केला, आपण तर स्लाइडिंग बार मध्ये V कन्सिडर करतो. ओके, कोणी गोफन बघितले का बाळांनो, गोफन आपण रोटेटिंग मोशन मध्ये फिरवतो, पण त्याच्यामध्ये जो दगड असतो तो काय जातो, लिनियरली थ्रो केला जातो का तो रोटेटिंग थ्रो केला जातो. गोफन बघितलंय का, जे शेतामध्ये सध्या युज करतात, म्हणजे पूर्वी ऍज अ म्हणजे पूर्वीच्या काळी ते एक हत्यार म्हणून पण युज केलं जायचं, पण आता गोफन शक्यतो आपण शेतामध्ये बघतो की ते रोटेट केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक दगड ठेवला जातो ऍट द एंड पोझिशनला एक दगड असतो. ओके, आणि ते गोफन फिरवलं जातं आणि स्टॉप केल्यानंतर काय होतं, एक्झॅक्टली सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो आणि तो काय होतो, एका लिनियर डायरेक्शन मध्ये जातो. काय तो रोटेट होत जातो, रोटेट होत जातो का नाही, तो एका दगड जो आहे तो काय जातो, एका लिनियर डायरेक्शन मध्ये जातो. बघा आता मी सेम सांगतोय तुम्हाला, इथं जो पीस आहे, इथं जो स्मॉल सेगमेंट आहे, असं कन्सिडर करा की तो मी कट केलाय. स्मॉल सेगमेंट काय केलाय, मी कट केलाय आणि हा बार मॅग्नेट मी मूव्ह करतोय फास्ट, आणि ज्यावेळी मी त्याला स्टॉप करेन त्यावेळी काय होईल, जो कट केलेला जो स्मॉल एलिमेंट आहे तो लिनियर मोशनने जाईल की तो रोटेट होत जाईल, सांगा मला पटकन. तो लिनियर व्हेलॉसिटीने जाईल की तो रोटेट होत जाईल, टेल मी फास्ट, कसा जाईल तो. जसं मी दगडाचं उदाहरण दिलं भावनो, जो दगड असेल एक्झॅक्टली तो स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, म्हणजे लिनियरली तो मूव्ह होईल एक्झॅक्टली. ओके, म्हणून इथं आपण V कन्सिडर केलं आणि त्या V साठी आपण हे इक्वेशन युज केलं, म्हणजेच कुठलं, स्लाइडिंग बारचं इक्वेशन. लक्षात आलं, स्लाइडिंग बारचं इक्वेशन काय युज केलं आपण, E इज इक्वल टू BLV, तो कन्सेप्ट युज केला आपण. त्यातला हा स्मॉल एलिमेंट कट केला आणि जर मी हा बार रोटेट केला बाळांनो, तर हा स्मॉल एलिमेंट जो आहे तो कट केला, तो एका लिनियर व्हेलॉसिटीने काय होईल, मूव्ह होईल. लक्षात येत आहे, एका लिनियर व्हेलॉसिटीने काय होईल, तो मूव्ह होईल. ऍक्च्युली तो होणार नाही, पण आपण डेरिव्हेशन साठी हे कन्सिडरेशन करतो. ओके, डेरिव्हेशन साठी आपण काय करतोय बाळांनो, हे कन्सिडरेशन करतोय आणि म्हणूनच आपण इथं व्हेलॉसिटी V लिहिलेली आहे. ओके, आता याचे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन काय आहे, सो V इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. सो हे इक्वेशन आपल्याला ह्या V च्या ठिकाणी पुटअप करायचं आहे फक्त. ओके, V च्या ठिकाणी आपण ते इक्वेशन काय करणार आहोत, पुटअप करणार आहोत. मी स्टार्टिंगला तुम्हाला काय सांगितलं की आपण अँग्युलर व्हेलॉसिटी इथं कन्सिडर करणार आहोत ओमेगा, कारण बार रोटेट होतोय, पण इथं आपण V का घेतलं याचं मी रिझन दिलं तुम्हाला. ओके, त्यासाठी मी एक्झाम्पल सांगितलं की गोफनचं. गोफन जर एका दगड घालून जर गोफन आपण फिरवलं तर गोफन आपण सर्क्युलर मोशन मध्येच फिरवत असतो, पण ज्यावेळी आपण तो स्टॉप करतो त्यावेळी दगड जो आहे तो, त्यातला दगड जो आहे तो काय होतो, स्टोन जो आहे तो काय होतो, एका लिनियर मोशन मध्ये काय होतो, मूव्ह होतो. सिमिलरली तोच कन्सेप्ट जर आपण इथं अप्लाय केला, इथं हा स्मॉल एलिमेंट मी कट केला आणि हा बार मॅग्नेट काय केला, मी रोटेट केला फास्टली आणि मी थांबवलं, तर हा स्मॉल एलिमेंट काय होईल, तर तो असं इमॅजिन करतोय की आपण तो एका लिनियर पार्ट मध्ये काय होईल, मूव्ह होईल. इज इट ऑर नॉट, करेक्ट आहे की नाही, असंच होणार ना. जर हा मी स्मॉल एलिमेंट कट केला आणि बार मॅग्नेट रोटेट केला, थोड्या वेळाने थांबवला, तर तो स्मॉल एलिमेंट काय होईल, एका लिनियर पार्ट मध्ये तो मूव्ह होईल, म्हणजे त्याला एक लिनियर व्हेलॉसिटी मिळेल. अँड दॅट्स व्हाय वी कॅन टेकन हिअर फर्स्ट दिस V. इज इट क्लिअर, समजला हा पार्ट, ऑल ऑफ यू अंडरस्टूड.
पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इरेज करणार आहे तो पार्ट. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. घेतला. पटकन सांगा बाळांनो. ओके, डन. नाव नेक्स्ट. आता ह्या इक्वेशनचं आपण मॉडिफिकेशन करणार आहोत. आपल्याला जे इक्वेशन मिळाले ते मी इथं लिहितो बघा. फॉर ईएमएफ, स्मॉल एलिमेंट ईएमएफ, असं मी इथं लिहितोच. स्मॉल एलिमेंट dr EMF इज किती आहे आपण इथं लिहिलं, DE इज इक्वल टू BV/dr. ओके, आता इथं वेअर वगैरे काय लिहित नाही मी. इक्वेशन 1 dr मीन्स व्हॉट, दी स्मॉल एलिमेंट लेंथ, म्हणजे इथला L. ओके, लिनियर वेलॉसिटी साठी म्हणजे स्लाइडिंग बार साठी जे इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण BLV चं, तो त्यातला L म्हणजेच काय, याचा dr आहे. dr म्हणजेच काय, त्या स्मॉल एलिमेंटची लेंथ आहे. त्यानंतर V लिनियर वेलॉसिटी, त्यानंतर B मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, मी B म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि DE म्हणजेच काय, त्या स्मॉल एलिमेंटच्या अक्रॉसचा EMF. हा जो स्मॉल एलिमेंट कन्सिडर केलाय आपण, त्याच्या अक्रॉसचा EMF म्हणजेच काय, DE आहे. आता हा जो V आहे, ऍक्च्युली आपण मुवमेंट जी करतोय ती रोटेटिंग मुवमेंट आहे, म्हणजे आपल्याला तिथं ओमेगा महत्वाचा आहे. ओके, सो अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला तिथं पुटअप करायची आहे. आणि आपण V साठी काय इक्वेशन कॅल्क्युलेट केले, V इज इक्वल टू व्हॉट, दी L इंटू ओमेगा. म्हणजे इथं आपण जी रेडियस कन्सिडर केली आहे, ओके, फॉर दी स्मॉल एलिमेंट साठी जी रेडियस कन्सिडर केली ती काय बाळांनो, R आहे. तो V इज इक्वल टू काय येईल, R ओमेगा येईल. इज इट क्लिअर ऑर नॉट? V इज इक्वल टू काय येईल, R ओमेगा येईल. बघा मी इथं लिहितोय V इज इक्वल टू R ओमेगा, बट V इज इक्वल टू R ओमेगा. So this is my equation number 2. आता इक्वेशन नंबर 2 मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. पुट इक्वेशन 2 in equation 1. So look at here, what I am getting. DE is equals to B च्या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला R ओमेगा पुट करायचं आहे. R ओमेगा इंटू dr. हे इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. इज इट क्लिअर? इथपर्यंत पाठ कळाला सगळ्यांना? बघा नी, इथपर्यंत पाठ कळाला. आता मला सांगा, याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे? कॉन्स्टंट कोण कोण आहे बाळांनो? कॉन्स्टंट कोण कोण असणार आहे? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉन्स्टंट आहे. जी आपण अँग्युलर वेलॉसिटी जी आहे, म्हणजेच काय, जो बार रोटेट करतोय तो युनिफॉर्मलीच रोटेट करतोय, त्याचा स्पीड काय आपण कमी जास्त करत नाहीये. सो B and W इज कॉन्स्टंट. व्हेरी गुड. B and W इज कॉन्स्टंट. R रेडियस चेंज करतोय बाळांनो आपण. कशी बघा, जर मी या ठिकाणी रेडियस घेतली, या ठिकाणी जर स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला, ऑब्विसली त्याची रेडियस वेगळी आहे. ओके, या ठिकाणी स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला, ऑब्विसली त्याची रेडियस वेगळी आहे. कुठेही कन्सिडर करा या कंडक्टरवर, त्याची रेडियस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. सो रेडियस विल बी चेंज. रेडियस विल बी चेंज, हे लक्षात घ्या. म्हणजे हा R कॉन्स्टंट आहे का? नाही. R फॉर रेडियस हियर. हा R कॉन्स्टंट आहे का? नाही आहे बाळांनो. सो रेडियस विल बी चेंज हियर. सो जे कॉन्स्टंट टर्म आहेत ती मी एका साइडला लिहून घेतो. पहिल्यांदा बघा, DE इज इक्वल टू B ओमेगा R dr. आता ह्याला आपण इक्वेशन 3 म्हणूया, कारण हे दोन कॉन्स्टंट आहेत आणि आपल्याला इथं काय अप्लाय करायचं आहे, इंटिग्रेशन. आता इथं आपण बाळांनो काय अप्लाय करणार आहोत, इंटिग्रेशन, कारण आपल्याला टोटल EMF कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण इंटिग्रेशन कधी घेतो बाळांनो फिजिक्स मध्ये, हे लक्षात घ्या. ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे ज्यावेळी स्मॉल एलिमेंट, स्मॉल सेगमेंट्स कन्सिडर करतो, त्यावेळी हे स्मॉल सेगमेंट्स आपल्याला सगळे एकत्र करायचे असतात. म्हणजेच काय करायचे असतात, इंटिग्रेट करायचे असतात. आणि त्यावेळी आपल्याला त्या टोटल कंडक्टरचा काय मिळेल, EMF मिळेल. बरोबर आहे की नाही? टोटल कंडक्टरचा काय मिळेल, EMF मिळेल. त्याच वेळी कधी, ज्यावेळी आपण जे स्मॉल एलिमेंट्स आहेत ते सगळे काय करणार आहोत, इंटिग्रेट करणार आहोत. ह्या बार मॅग्नेटवर किंवा सॉरी या बारवर, या कंडक्टरवर जे स्मॉल एलिमेंट्स आपण इथं ड्रॉ करणार, ते सगळे इंटिग्रेट केले की आपल्याला काय मिळेल, टोटल कंडक्टर मिळेल. आणि त्या टोटल कंडक्टर मधला काय मिळेल, टोटल EMF, दॅट इज E. आणि त्यासाठी आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन अप्लाय हिअर
integration to equation 3 and then we are getting their total EMF. We are getting their total EMF of this conductor. इथपर्यंतचा पार्ट कळाला. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. टेक अ स्क्रीनशॉट. याच्यामध्ये काय डाऊट आहे? काय केले आपण? डाऊट आहे याच्यामध्ये? आता इथून पुढे आपण इंटिग्रेशन फक्त अप्लाय करणार. डन. ओके. It is clear to all of you? Yes? Done. Okay. Now, this equation 3, we are going to apply here integration for this equation 3. So, मी इथं लिहितोय to get total EMF. कशासाठी आपण इंटिग्रेशन अप्लाय करतोय? टू गेट टोटल EMF E. ओके, आपल्याला टोटल EMF पाहिजे आहे म्हणून आपण इंटिग्रेशन अप्लाय करतोय. टू गेट टोटल EMF E, we apply integration to equation 3. ओके, इक्वेशन 3 जे आहे त्याला आपण काय करतोय आता? इंटिग्रेशन अप्लाय करतोय. बघा कसं मिळेल आपल्याला इक्वेशन. इंटिग्रेशन ऑफ डीई, ज्यावेळी आपण ह्या डीईचं इंटिग्रेशन घेणार त्याच वेळी आपल्याला ई मिळेल. ओके, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी ओमेगा आर डी आर. इंटिग्रेशन ऑफ बी ओमेगा आर डी आर. आता मला सांगा, हे जे इंटिग्रेशन आहे ते आपण कुणासाठी अप्लाय करतोय? तर ह्या कंडक्टरसाठी. ओके, ओरिजिनला जर मी त्याची लेंथ 0 कन्सिडर केली तर फायनल लेंथ ऍट द पॉइंट ए काय असणार आहे? एल असणार आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. ओरिजिनला मी त्याची जर लेंथ 0, ओरिजिनला लेंथ असणार आहे का त्या कंडक्टरची? नाही. सो इथून तो स्टार्ट झालाय. ओके, सो ओरिजिनला जी लेंथ आहे ती 0 आहे त्या कंडक्टरची, पण ऍट द पॉइंट ए त्याची लेंथ काय आहे? टोटल एल. सो इट विल बी व्हॅरी फ्रॉम 0 टू एल. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. इट विल बी व्हॅरी फ्रॉम 0 टू एल. सो जे आपण इंटिग्रेशन घेणार आहोत ते इंटिग्रेशन काय असणार आहे? 0 टेन्स टू एल. बघा 0 टू एल असेल. इंटिग्रेशन जे आपण घेतलं ते काय घेतलं? 0 टू एल. का घेतलं 0 टू एल बाळांनो? कारण ती कंडक्टरची लेंथ आहे ती काय आहे? 0 टू एल काय होते? व्हॅरी होते. लक्षात येते का? ऍट द पॉइंट ए वी आर गेटिंग टोटल लेंथ ऑफ दिस कंडक्टर दॅट इज एल. ऍट द पॉइंट ऑफ ओ ओरिजिन इट इज 0. So in integration, the length vary from 0 to L, and that's why in integration we can take the 0 to L. म्हणून आपण 0 to L घेतले कारण आपण टोटल EMF कॅल्क्युलेट करतो. ओके, सो ज्यावेळी आपण याचं इंटिग्रेशन घेणार, आता यातले कॉन्स्टंट टर्म कुठली आहे? मॅग्नेटिक फील्ड आणि अँग्युलर वेलोसिटी. हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, बरोबर ना? सो बी आणि ओमेगा आपण बाहेर घेणार आणि इंटिग्रेशन कुणाला अप्लाय करणार? आर डी आर ला अप्लाय करायचं. बघा, आणि ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे? डीईचं वी आर गेटिंग ई. E for total EMF, remember that. Total EMF त्याचं इंटिग्रेशन घेतलं मी, E आलं. ओके, आणि इथून मी आता काय केलं? बी ओमेगा बाहेर काढला कारण का? कॉन्स्टंट आहे. बी ओमेगा टेक अवे फ्रॉम द इंटिग्रेशन. वाय? बिकॉज दिस इज कॉन्स्टंट. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अँड अँग्युलर वेलोसिटी इज कॉन्स्टंट. ओके, आणि इंटिग्रेशन कुठे अप्लाय करायचं आहे आपल्याला? तर आर डी आर. आर डी आर. आर फॉर the radius of that small element. स्मॉल एलिमेंट साठी जी आपण लेंथ कन्सिडर केली आहे बाळांनो, म्हणजेच त्या सर्क्युलर मोशन साठीची जी रेडियस आहे ती काय आहे? आर आहे. इज इट क्लिअर? सो दिस इज आर. आर डी आर. आता मला सांगायचं इंटिग्रेशन काय येईल? तर याचं इंटिग्रेशन येतं बाळांनो बी ओमेगा. ओके, बघा याचं इंटिग्रेशन काय येतं? आर स्क्वेअर अपॉन 2 0 टेन्स टू एल. 0 टेन्स टू एल. लक्षात आलं? आर स्क्वेअर ह्याचं जे इंटिग्रेशन आहे आर डी आरचं ते काय येतं? आर स्क्वेअर अपॉन 2 येतं. लक्षात ठेवा फक्त. नीट आणि नीट 1 साठी सांगतो. नीट 2 आणि नीट 1. पीसीएमबी 1 साठी, पीसीएमबी 1 ला हे माहित असेल इंटिग्रेशन आपण कसं घेतो. सो आर डी आरचं जे इंटिग्रेशन आहे ते काय असतं? तर आर स्क्वेअर अपॉन 2 असतं आणि व्हॅल्यू व्हॅरी होते 0 टू एल. सो 0 टेन्स टू आपण काय म्हणतो? एल म्हणतो. इज इट क्लिअर? ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. E इज इक्वल टू. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. इथपर्यंत कळालं? टेक अ स्क्रीनशॉट. पटकन स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. यस, डन. ओके, व्हेरी गुड. इथपर्यंत समजलं सगळ्यांना?
भावना इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर सांगा पटकन, मी एक्सप्लेन करेन, नाही तर मी इरेज करणार आहे ते. काही डाऊट आहे? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? इज इट क्लिअर? नीट 1 नीट 2 रिप्लाय द्या. इंटिग्रेशनचा पार्ट का आला? फक्त आपण RDR साठी इंटिग्रेशन अप्लाय केलंय. ओके, आर साठी इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? R²/2 मिळालं. ओके, आपण अजून 0 to L व्हॅल्यू पुटअप करायच्या बा. म्हणजे एका ठिकाणी R इज इक्वल्स टू L पुट करणार आणि एका ठिकाणी R इज इक्वल्स टू 0 पुट करणार. ओके, आता हे 0 टेन्स टू L चा अर्थ काय असतो मी सांगतो तुम्हाला. बघा इथं इंटिग्रेशन मध्ये आता इथं जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती व्हॅल्यू आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणजेच काय? टोटल EMF इज इक्वल टू B ओमेगा इन द ब्रॅकेट. ओके, R च्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा L पुट करायचा आहे. L²/2 नीट लक्ष द्या. L²/2 मायनस आता R च्या ठिकाणी एकदा 0 पुट करायचा आहे. 0²/2 R च्या ठिकाणी एका ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे? 0 पुट करायचं आहे. 0²/2 आता 0²/2 न्यूमरेटर जो आहे तो 0 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली? त्या पूर्ण याची व्हॅल्यू काय झाली? त्याचा स्क्वेअर घ्या ना तर काय पण घ्या, व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. ओके, दिस व्हॅल्यू इज 0. सो आय कॅन राईट हिअर, लुक इट हिअर. टोटल EMF आपल्याला फायनल इक्वेशन मिळते भावना. आता टोटल EMF फॉर रोटेटिंग बार E इज इक्वल टू B ओमेगा. ही व्हॅल्यू 0 झाली आणि L²/2 मायनस 0. सो दॅट मीन्स इट इज L²/2. L²/2. So we are getting this final equation for the rotating bar. So we can write here again total EMF of the rotating bar. Total EMF rotating bar or conductor bar म्हणा किंवा कंडक्टर म्हणा is equals to B ओमेगा L²/2. हे इक्वेशन भावना आपल्याला JEE नीट CET पॉइंट ऑफ व्ह्यू लागतात. इज इट क्लिअर? आणि याचं डेरिवेशन आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये मिळतं. इज इट क्लिअर? तुम्ही नीट आणि JEE साठी डायरेक्टली हे इक्वेशन यूज करता, पण ते डेरिवेशन कसं आलं, हे इक्वेशन कसं आलं, हा सगळा पार्ट आपण आता डिस्कस केला. टेक अ स्क्रीनशॉट. दिस इज फायनल इक्वेशन. मोशनल EMF इन रोटेटिंग बार. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. Okay, here B is nothing but what? The magnetic field. Omega is nothing but what? The angular velocity. L is nothing but what? The length of conductor. And E is the total EMF or motional EMF of the rotating bar. E is nothing but what? The motional EMF of rotating bar. Is it clear?